चला विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी 2026 जो की काल पार पडलेला आहे म्हणजे 14 जून. ठीक आहे. आता यामधले आपण पाहणार आहोत इतिहासाचा प्रश्न. परंतु प्रश्न पाहण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी नोट डाऊन करणार आहोत. ते म्हणजे आता बघा MPSC ग्रुप बी झाला, परंतु MPSC ग्रुप सी आणि तलाठी यांची जाहिरात लवकर देणार आहे. सोबतच या पेपराला आपल्याला या पेपरातून काय मार्गदर्शन होऊ शकतो किंवा काय फायदा होऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. सोबत व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत बघत राहा. तर चला तर सुरू करूया. यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला स्वतः आवर्जून हे सांगणार आहोत. ते म्हणजे बघा, अदर ठिकाणी किंवा अदर एक्झाम किंवा अदर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिंपल याच्या आधी व्हिडिओ आलेले असन किंवा याच्यानंतरही व्हिडिओ येणार. ठीक आहे. सिंपल सांगणार. बघा काय आहे, पुढीलपैकी विधान वाचा, चुकीचं राऊंड करा. त्यानंतर बघा खालून चेक करा, मुंबई कमिशनर रॅड हे चुकीचं आहे, म्हणजेच हे उडालं. त्यानंतर अशा प्रकारचं बघा, हे ठीक आहे, परंतु जो एक्झाम हॉल असतो ना तो प्रत्यक्ष 1 तासाचा असतो, पण 1 तासाचा नसून तो फक्त 60 मिनिटाचा असतो. हे ज्या विद्यार्थ्यांना कळलं 1 तास आणि 60 मिनिटं याच्यात फरक काय असतो माहिती आहे काय? 60 मिनिटं म्हणजे 1 तास. ठीक आहे, परंतु हाय 60 मिनिटं आणि 1 तास याच्यामधला जो गैराई आहे, जो डीफनेशन आहे, तो ज्या विद्यार्थ्यांना कळाला तो विद्यार्थी रिझल्ट काढतो म्हणजे काढतो. चला तर बघूया यामध्ये आपल्याला काय झालेलं आहे. गडबडले विद्यार्थी का बरं गडबडले? कारण की पेपर कठीण होता आणि अनेक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे पेपर कठीण होता. परंतु खरंच कठीण होता का आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि सोबत यानंतर येणारा जो कुठली एक्झाम आहे त्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे असलं पाहिजे हे तुम्ही साध्य करणार या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा जेव्हाही प्रश्न येणार, आता हे तर लहान लेकराला माहीत आहे का चुकीचं आणि बरोबर हे राऊंड करायचं का बरं करायचं याचं महत्त्व मी सांगतो. एकूण एक गोष्टीचं महत्त्व सांगणार आहोत जेणेकरून तुमची चुकी होणार नाही. बघा काय होते माहिती आहे का, एक्झाम हॉलमध्ये 1 तास म्हणजेच 60 मिनिटं बिलकुल नाही, असं नाही पकडायचं. आपण काय पकडायचं 60 मिनिटं. ठीक आहे, 60 मिनिटं ओके, 60 मिनिटं असते, त्यामध्ये प्रेशर निर्माण होतो. तर त्यावेळेस काय होतं, आपण सर्व ऑप्शन वाचत राहतो, याच्याकडे दुर्लक्ष होत राहते. कारण की ऑप्शन वाचणं म्हणजे याच्यामध्ये एंगेज होणं आहे ना. हे अनंत लक्ष्मण कानेरे यांनी नाशिकची जॅक्सनला वध केला, ह्या गोष्टीमध्ये एंगेज होतो. मग आणि याच्यामध्ये विसर पडतो का नेमकं आपल्याला विचारलं काय. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला नोट डाऊन करणं आहे. ते म्हणजे राऊंड करणं आहे सरळ. काय आहे, चुकीचं विचारलं असेल तर चुकीचं, बरोबर विचारलं असेल बरोबर. ठीक आहे, हे राऊंड केल्यावर काय होते, जसं आपण पेनाने राऊंड करतो तेव्हा आपल्या ते दिमागात बसून जाते का आपल्याला चुकीचं विचारलं. ठीक आहे, रॉंग विचारलं. ओके, त्यानंतर सुरू करूया. आता महत्त्वाची मुद्दा, जेव्हा तुम्ही MPSCचा पेपर हाताळत असाल त्यामध्ये MPSC A, MPSC B, MPSC C म्हणजेच ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C. ठीक आहे, या प्रकारचे पेपर घेते. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हाही मल्टीलायनर प्रश्न आला का समजून जा हा 1 मार्क फ्रीचा असतो. 1 मार्क फ्रीचा का बरं असतो, आता एक लक्षात घ्या. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा सेटच आयोग अशा प्रकारचा करतो की विद्यार्थी हा प्रश्न योग्यच काढणार आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काहीच दुमत नाही. हे बघा, मुंबईचा कमिशनर रॅड, आता हे सगळ्या जगाला माहीत आहे का रॅड हा कुठचा होता, पुणे. ठीक आहे, पुणे कमिशनर होता. ठीक आहे, काही दुमत नाही. उत्तर तुम्ही एका सेकंदात काढणार तो विषय नाही आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा काय का तुम्ही याच्यामध्ये अडकणार. बघा अनेक विद्यार्थी काय करणार, ऑप्शन ए पासून सुरू करणार, ऑप्शन बी, ऑप्शन सी. आता एक लक्षात घ्या, इथपर्यंत आल्यावर तुम्हाला कळून जाईल का ऑप्शन उत्तर काय आहे याचं. ठीक आहे, परंतु जो वेळ लागलेला आहे आणि हे वाचण्यासाठी हा वेळ तुम्ही इतर पेपरमधल्या इतर प्रश्नाला देऊ शकले असते, जो की तुमचा इथं खाल्लेला आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जर प्रश्न तुम्ही जास्त अटेंड करणार नाही तर तुमचा मार्क जास्त वाढणार नाही, म्हणजे रिझल्ट ॲटोमॅटिकली कट होऊन जाणार. ठीक आहे, हा आयोगाचा पर्पज असतो विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. आता आपण घेऊया ऑप्शन वाईज. आता एक लक्षात ठेवा, गोल्डन रूल म्हणजे MPSCचा मल्टीलायनरचा, तो म्हणजे शेवटून चालू करा. आता बघा, मुंबईचा कमिशनर रॅड यांची हत्या चापेकर बंधूंनी केली. आता बघा याच्यामध्ये काय चुकीचं आणि काय राईट हे लक्षात घ्या. बघा याच्यामध्ये काय राईट आहे. बघा, कमिशनर रॅड यांची हत्या चापेकर बंधूंनी केली इथपर्यंत राईट आहे. फक्त मुंबई हा शब्द आल्यामुळे हा गडबडला. आता का बरं गडबडला याची इन डिटेल आपण पाहणार आहोत. बघा इन डिटेल पाहत असताना आपल्याला लक्षात घ्यायला लागेल 1897 प्लेग पसरला. तर कुठे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठिकाण पुणे. ओके, आता पुणेमध्ये हा जो आहे कमिशनर नियुक्त केला तो म्हणजे रॅड. ठीक आहे, रॅड. आता यांनी काय केलेलं आहे, वध का बरं केला, जाणूनच केला काय, काही कारण असेल ना. जे लोक मृत्यू होत होते कशामुळे, प्लेगमुळे, त्यांचा काहीच बंदोबस्त न केल्यामुळे माहिती आहे का यांना चापेकर बंधूंनी मारलं. परंतु चापेकर बंधू म्हणजे आता बघा बंधू. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बंधू म्हणजे 2 जण. आता 2 जण कोण हे नाव विचारते बरं, मी तुम्हाला इन डिटेल इतकं का बरं शिकवतो, बंधू म्हणजे 2 इतकं का बरं शिकवतो. मी तर सिंपल सांगू शकलो असतो, परंतु येणारे एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकले पाहिजे आणि तुमच्या दिमागात हे सर्व डेटा ॲटोमॅटिकली फिट झाला पाहिजे. यासाठी तुम्हाला इतकं सांगत आहोत. बघा, दामोदर आणि बाळकृष्ण. ठीक आहे, हे बंधू होते 2. आता एक लक्षात ठेवा, रॅडची हत्या कोणी केली तर ते केली दामोदरनी. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, बाळकृष्णाने केली का नाही, दामोदरनी केली. ठीक आहे, रॅडच्या संघचा जो होता त्यांची हत्या कोणी केली, बाळकृष्णाने. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
यांच्यासंग फाशी कोणाला आणखी एक व्यक्ती आहे ज्यांना फाशी दिली आहे, ठीक आहे. आता यांना काय झालं, जेव्हा यांनी हत्या केली तर यांच्याबद्दल काही ठोस पुरावा नव्हता, यांच्याबद्दल काही डिटेल नव्हती, तर यांना पकडणं अवजड जात होतं, ठीक आहे. इंग्रजांनी यांच्यासाठी पकडण्याचे भरपूर प्रयत्न केले, पण ते प्रयत्न काहीच यशस्वी झाले नाही. तर मग त्यामध्ये काय झालं, एक द्राविड बंधू, ठीक आहे. द्राविड बंधूंनी काय केलं माहिती आहे का, इंग्रजांना माहिती दिली यांच्याबद्दल, ठीक आहे. तर ते माहिती दिली त्यामुळे माहिती आहे का हे पकडले गेले. तर मग एक लक्षात ठेवा, त्या द्राविड बंधूला कोण मारलं ते महत्त्वाचं नाव आहे, आणि ते अनेक पेपरामध्ये अनेक प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जाते. ते म्हणजे नाव महादेव रानडे. परंतु एक लक्षात घ्या, महादेव रानडे करत असताना अनेक विद्यार्थ्यांना गडबड होऊ शकतो. ते म्हणजे मगू रानडे, ठीक आहे. मगू रानडे आणि महादेव रानडे, म्हणून त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा. ते म्हणजे विनायक, ठीक आहे. विनायक हे मी का बरं होल्ड करून सांगितलं आहे, कारण की एक लक्षात घ्या, न्यायमूर्ती गो रानडे हे तुम्हाला नाव पाठ आहे, ठीक आहे. आणि याचसारखं नाव तुम्हाला हे दिसणार आहे, ते म्हणजे कसं बघा, महादेव रानडे, ठीक आहे. आता महादेव रानडे याच नावाचे दोन आहे, ते म्हणजे न्यायमूर्ती मगो रानडे, ठीक आहे, म्हणजे महादेव गोविंद रानडे, ठीक आहे. यामध्ये तुम्ही कन्फ्यूज नाही आले पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहो. ते म्हणजे महादेव विनायक रानडे, ठीक आहे. यांनी कोणाची हत्या केली, तर यांनी केली द्राविड बंधूंची, ठीक आहे. त्यामुळे या तिघांना फाशी दिली आहे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आणखी, आता बघा, आता हा पेपर हा प्रश्न ॲज इट इज तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये येणार का नाही. मग हा प्रश्न ॲज इट इज असा पाठ करून काही फायदा राहणार का नाही. मग तुम्हाला फायदा काय आहे, तर याच्यामधले इन डिटेल लक्षात घेणं. आता बघा, कानेरे कोणता, 17 वर्ष फक्त वय किती होतं, 17 वर्ष, ठीक आहे. अनंत लक्ष्मण कानेरे यांनी नाशिकचे जॅक्सन, ठीक आहे, यांची हत्या केली आहे, ठीक आहे. आता याची डिटेल अगर समजून घ्यायची असेल तर लक्षात घ्या, हे किती वर्षाचे होते, फक्त आणि फक्त 17 वर्षाचे. समिती कोणती होती, म्हणजे कोणत्या समितीशी जुळून होते, ते म्हणजे अभिनव भारत. आता अभिनव भारत आली, तिची स्थापना माहीत पाहिजे, ते म्हणजे 1904. स्थापना ठिकाण माहीत पाहिजे, ते म्हणजे नाशिक, ठीक आहे, नाशिक. आता नाशिक, त्यानंतर स्थापना कोणी केली, तर एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दामोदर सावरकरांनी, ठीक आहे, सावरकरांनी. आता एक लक्षात घ्या, आणखी महत्त्वाचे म्हणजे हे 1904 स्थापन झाली, ठीक आहे. पण याआधी याचं नाव काय होतं हे देखील तुम्हाला विचारू शकते, ठीक आहे. 1900 स्थापन झाली आहे, ते म्हणजे काय, तर मित्र मेळावा, ठीक आहे, मित्र मेळावा. आता एक लक्षात घ्या, इतकी डिटेल अगर तुम्ही कलेक्ट करसाल विद्यार्थी मित्रांनो, ते एकही प्रश्न तुमचा हलणार नाही, गडबडणार नाही. कितीही प्रेशर असो, किती डिप्रेशन असो, कितीही काही असो, काही फरक पडणार नाही, ठीक आहे. प्रकरण कसं झालं, तर 1909 ठीक आहे. सोबत लक्षात घ्या, या अनंत लक्ष्मण कानेरे यांच्यासोबत कोणाला फाशी दिली हे देखील महत्त्वाचं आहे, कारण की आयोग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नेहमी विचारू शकते, ठीक आहे. तर त्यामध्ये 2 नाव तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवणं आहे, ते म्हणजे कृष्णाजी कर्वे, ठीक आहे, कृष्णाजी कर्वे. सोबत एक लक्षात ठेवा, दुसरं नाव म्हणजे विनायक देशपांडे, ठीक आहे. ह्या दोघांना देखील यांच्यासोबत फाशी दिली आहे. हे 2 नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता दुसरं म्हणजे सर्वात पहिला ऑप्शन. आता बघा, हे तुम्हाला डिटेल यासाठी देत आहो का येणारे जे कंबाईन आणि तलाठी या एक्झामसाठी तुम्हाला एकदम उपयुक्त ठरणार आहे हे माहिती. आणि हे माहिती तुम्ही आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करत चला, ठीक आहे. आता बघा, भगतसिंग आणि राजगुरू यांनी माहिती आहे काय, सॉर्डरची हत्या केली, एकदम करेक्ट आहे, ठीक आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर काय होणार बघा, उत्तर तुम्हाला अगर सांगतो म्हटलं, पुढीलपैकी चुकीचं ओळखा, ठीक आहे. त्यानंतर मुंबई हे आपल्याला सगळ्यात माहिती आहे कट आहे, ठीक आहे. म्हणजे मग चुकीचं काय येणार, क. आता ब कटला आणि अ कटला, काय राहिलं, ब आणि क फक्त. तर ब चेक करणं आपल्याला आवश्यक आहे, ठीक आहे. अनंत लक्ष्मण कानेरे जॅक्सन एकदम राईट, म्हणजे राईट आहे, तर ब येणार नाही, म्हणजे ही कटलं, म्हणजे ऑप्शन ए, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1909च्या मार्लेमिंटो, बघा हा कायदा देखील महत्त्वाचा आहे, ठीक आहे. हा ॲक्ट देखील महत्त्वाचा आहे, ठीक आहे. याच्याबद्दल डिटेल आपण पाहणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये काय झालेलं आहे, मार्लेमिंटो सुधारणा कायद्याबद्दल, हे बैल होण्याचे अवकळ असून त्यातून बघा, याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा वाचताना तुम्ही हे लाईन, तर तुम्हाला लक्षात येणार हे प्रतिक्रिया कशा प्रकारची आहे. बघा, त्यातून लोकहितांचे दूध मिळणे शक्य नाही, हे प्रतिक्रिया तुम्ही जर वाचली ना, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे सौम्य आहे काय, सौम्य प्रकारची दिसते का आपल्याला, नाही, हे तीव्र प्रकारची आहे. आणि एक लक्षात घ्या, तीव्र प्रकारची स्टेटमेंट करण्यासाठी प्रसिद्ध कोण आहे, तर लोकमान्य टिळक, ठीक आहे. का बरं प्रसिद्ध आहे, तुम्हाला ही डिटेल देतो. बघा, 1897 प्लेग पुण्यात पसरला होता, त्यासाठी रॅड नियुक्त केला होता. रॅडची हत्या कोण केली, चापेकर बंधूंनी, हे तुम्हाला आत्ता जस्ट सेकंद आधी सांगितलं. परंतु केसरीमध्ये
त्याबाबत म्हणजेच या पुण्याच्या रॅटच्या हत्याच्या बाबतच कोणी लेख प्रसिद्ध केला ते म्हणजे टिळकांनी. ठीक आहे, टिळकांनी काय म्हटलं होतं हे देखील तुम्हाला विचारू शकते. ठीक आहे, शिवाजींचे उद्धार. ठीक आहे, शिवाजींचे उद्धार हे स्टेटमेंट तुम्हाला विचारू शकते. ठीक आहे, आयोग इतक्या खोलावर जात आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला अपेक्षित आहे की यापर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, यासाठी टिळकांवर काय झालं होतं तर यासाठी एक बघा हे महत्त्वाचं आहे, अनेक पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकते, विचारलं आहे. ठीक आहे, राजद्रोहाचा आरोप टाकला होता. ठीक आहे, राजद्रोहाचा, आणि त्यासाठी टिळकांना सजा किती झाली होती तर बघा 18 महिने. हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी याच्यामध्ये बघा या ऑप्शनमध्ये जर तुम्हाला ऑप्शन पाहिले तर तुम्हाला एक नाव मिळणार ते म्हणजे टिळक. ठीक आहे, जर तुमचा तर्क हा स्ट्रॉंग असेल, तर्क स्ट्रॉंग असेल तर तुमच्या लक्षात येणार हे प्रतिक्रिया वाचल्यानंतर तुम्हाला सौम्य वाटते की तीव्र वाटते, तीव्र स्वरूपाची वाटते. ठीक आहे, तर तीव्र स्वरूपाची लोकमान्य टिळक प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्याचनंतर एक महत्त्वाची आणखी गोष्ट म्हणजे 1908 मध्ये मुझफ्फर बॉम्ब खटला झालेला आहे. ठीक आहे, यामध्ये काय झालेलं आहे बघा, यामध्ये 2 नाव होते ते म्हणजे प्रफुल्ल चाकी यांनी काय केली होती, स्वतःची आत्महत्या केली होती. ठीक आहे, प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या केली होती आणि पकडल्या कोण गेले होते ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कारण की हे प्रकरण तुम्हाला अनेक ठिकाणी विचारले चाललेले आहे. खुदीराम बोस. ठीक आहे, यांना पकडून फाशी दिली होती. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे, सोबत लक्षात घ्या. आता बघा इन डिटेल आपण पाहत असतो त्यामध्ये नोट डाऊन तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, सिंपल आहे. सिंपल म्हणजे बघा हे प्रश्न तुम्ही कुठे वाचले नसेल. ठीक आहे, कारण की आयोगाने हे पर्सनल काढलेलं आहे. ठीक आहे, त्यांची जी माहिती आहे, त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांच्यामधून हा प्रश्न निघालेला आहे. तुम्हाला कुठल्याच क्लासमध्ये, कुठल्या वहीमध्ये, कुठल्या बुक्समध्ये हा प्रश्न मिळणार नाही. पण आपण तर्काने हा प्रश्नाचं उत्तर योग्य काढू शकलो असतो. ठीक आहे, आणि पुढचा प्रश्न बघूया. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याबाबत आता बघा आपल्याला काय विचारलं आहे, विधाने वाचून योग्य पर्याय. ठीक आहे, आपल्याला फक्त माहिती आहे का हे वाचण्यात वेळ गेला नाही पाहिजे. हे बाकीच्या गोष्टी म्हणजे कसं नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याबाबत हे काहीच वाचायचं नाही. नामदार गोपाळकृष्ण गोखले आपण योग्य. ठीक आहे, याबाबत योग्य विचारलं आहे आपल्याला. आता बघा याच्यामध्ये तुम्ही जर ऑप्शन वाईज गेले तर 1900 मध्ये आपल्याला दिलेला आहे. आपण ऑप्शन का बरं खालूनच वाचायचे, कारण की तुम्हाला सांगतो हा गोल्डन रूल आहे, मल्टीलायनरचा गोल्डन रूल आहे का आपण ऑप्शन हे खालूनच वाचले पाहिजे. ठीक आहे, 1900. आता बघा आपल्या परिचयात काय माहिती आहे का 1900 साली काय झालं आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाचे ते सदस्य झाले होते, परंतु हे चूक आहे कारण की ते 1902 मध्ये गेले होते. ठीक आहे, निवडून म्हणजे क चुकला. आता आपण ऑप्शन वाईज जाऊ. क चुकला म्हणजे आपल्याला योग्य विचारलं आहे तर क येणार नाही, त्यानंतर आपल्याला क येणार नाही. ठीक आहे, आता उरले काय अ ब ड आणि अ ब. ठीक आहे, म्हणजे आपल्याला वाचणं काय फक्त आणि ड. अ ब इथे दिले आहे, अ ब इथे दिले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला वाचणं काय फक्त आणि फक्त ड हे समजलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर लक्षात घ्या ड ऑप्शन काय आहे बघा, 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चिटणीस म्हणून निवड झाली. ठीक आहे, हे ऑप्शन. त्यानंतर एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला लक्षात येणार ते म्हणजे ड ऑप्शन हा चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे याचं करेक्ट उत्तर होणार ते म्हणजे अ आणि ब. परंतु इन केस अगर आयोगाने हे ऑप्शन अगर क्लिअर दिलं, सही दिलं तर त्याच्या उत्तर येणार 2. ठीक आहे, या प्रकारचं. आता हे डिपेंड आहे आयोगावर की आयोगाचा डेटा काय सांगते. ठीक आहे, आता बघूया पुढचा प्रश्न. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईला लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनात कोण हजर नव्हते विचारलं आहे. ठीक आहे, एकदम महत्त्वाचं आहे. तर बघा ऑप्शन काय दिला आहे, मोतीलाल नेहरू, त्यानंतर अविंताबाई गोखले, त्यानंतर महात्मा गांधी, विठ्ठल पटेल. ठीक आहे, यामधलं करेक्ट उत्तर राहणार ते म्हणजे महात्मा गांधी हे हजर नव्हते. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, विषय का आलेला आहे 31 ऑक्टोबर 1920. हे काय आहे तर लक्षात घ्या, याच्यामध्ये एक स्थापना झाली होती ती म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ठीक आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आता का बरं स्थापन झाली होती हे डिटेल लक्षात घ्या, म्हणजे कसं डिटेल लक्षात ठेवली तर तुम्हाला हा प्रश्न कुठं वाचायची गरज पडणार नाही, तुमच्या दिमागात एकदम स्टोअर होणार. 1919 मध्ये काय स्थापन झालं आहे ते म्हणजे ILOचा अर्थ काय होतो बघा, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक मजूर संघटना. ठीक आहे, हे स्थापना झाली होती. कुठे झाली होती, जिनिव्हा. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर या स्थापनेमध्ये भारताला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी माहिती आहे काय प्रयत्न केला आहे, आणि त्या प्रयत्नासाठी काय झालेलं आहे ते 1920 मध्ये म्हणजे 31 ऑक्टोबर 1920. ठीक आहे, ठिकाण महत्त्वाचं आहे. ठिकाण कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी स्थापना झालेली आहे. ठीक आहे, कशाची तर आयटक म्हणजेच काय होतो बघा, आयटक हे तुम्हाला कधी कधी विचारते. आयटक म्हणजे काय होतो, त्याचा फुल फॉर्म होतो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ठीक आहे, याची स्थापना झाली कुठे, मुंबईला.
त्यानंतर स्थापनेत कोण होते? फक्त 4 जण महत्त्वाचे नाव आहे, ठीक आहे. त्या 4 जणांमध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे लाला लजपत राय, हे कोण होते? अध्यक्ष होते, ठीक आहे. पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर मग इतर 3 नाव ते देखील तुम्हाला आयोग विचारू शकते वारंवार, ठीक आहे. एक होते जोसेफ, त्यानंतर त्यांचं आडनाव होतं ते म्हणजे बाटिस्टा, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आणखी कोण होते? नामजोशी. आता बघा, नामजोशी तुम्हाला परिचय आहे हे नाव, ठीक आहे. का बरं परिचय आहे? बघा, 1909 मध्ये काय स्थापन केले ना? सोशल सर्व्हिस लिंक, ठीक आहे. सोशल सर्व्हिस लिंक स्थापन केली, ठीक आहे, मजुरांच्यासाठी, ठीक आहे. हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा, आपण किती नाव पाहिले? 2 नाव पाहिले. त्यानंतर तिसरं नावही महत्त्वाचं आहे. तिसरं नाव कोणाचं होतं? बघा, नारायण मल्हार जोशी हे नाव घेतलेलं आपण. त्यानंतर आलेलं आहे दिवान चमनलाल, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. दिवान बरं, एक लक्षात घ्या, या नावामध्ये दिवान चमनलाल हे नाव का बरं महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो. आयटकचे पहिले सचिव होते. कोण होते? पहिले सचिव, सेक्रेटरी, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, हे 4 नाव मी तुम्हाला आवर्जून सांगितले. कोणते कोणते? लाला लजपत राय, त्यानंतर जोसेफ बास्टिस्टा, ठीक आहे, त्यानंतर नाम काय आहे? नामजोशी, त्यानंतर चमनलाल. हे महत्त्वाचं का बरं आहे? कारण की हे पहिले सचिव होते. आयोग अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारतात, ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं याच्यामध्ये काय राहिलेलं आहे बघा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही कशा प्रकारचं क्रॅक करू शकता हे याच्यामध्ये डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता एक लक्षात घ्या, हे नाव पाहिलं आपण महात्मा गांधी, हे होते नाही, ठीक आहे. मग होते कोण कोण? मोतीलाल नेहरू होते का? हो. अवंतीबाई गोखले होते, त्यानंतर विठ्ठलबाई. आणि एक लक्षात घ्या, प्रश्न तुम्हाला आणखी विचारू शकते याबाबत, ठीक आहे. आयटकचे पहिले महिला अध्यक्ष कोण होते? तर ते होते सरोजिनी नायडू, ठीक आहे. सरोजिनी नायडू ह्या पहिल्या अध्यक्ष होत्या आयटकच्या महिला, ठीक आहे. हे देखील माहिती तुम्हाला लक्षात घ्या. तुम्हाला ऑप्शन इथं काय देणार? सरोजिनी. अगर असा प्रश्न आला बघा, प्रश्न जर तुम्हाला अशा प्रकारचा विचारला आयोगाने, आणि विचारणार काय? विचारतेच बघा, आयटकचे पहिले महिला अध्यक्ष कोण होत्या? तुम्हाला तिचं नाव दिसणार ॲनी बेझंट. तर एक लक्षात घ्या, ॲनी बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. कशाच्या? काँग्रेसच्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या, जे 1917 झाली होती. कुठे? कलकत्ता, ठीक आहे, कलकत्ता याच्या. परंतु त्यामध्ये एक लक्षात घ्या, आणखी पहिली भारतीय महिला विचारली बघा. पहिली महिला आणि पहिली भारतीय महिला याच्यामध्ये फरक आहे. पहिली महिला म्हणजे फर्स्ट वुमेन, हे कोण होणार? ॲनी बेझंट. कशाची? पण काँग्रेसची म्हणालो मी, ठीक आहे. त्यानंतर आणि भारतीय महिला विचारल्या सरोजिनी नायडू. पण इथं काय विषय चालू आहे? आयटकचा. आयटकमध्ये ॲनी बेझंटचं नाव येणार का? नाही, बिलकुल येणार नाही, ठीक आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, इथे फक्त आणि फक्त सरोजिनी नायडू या महिला अध्यक्ष होत्या, ठीक आहे. या बाबतीत लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, 1857च्या बंडाबाबत. बघा, हा प्रश्न तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. कुठल्याच आयोगाचा हा जो त्याचा सोर्सेस असतो त्यामधून आलेला प्रश्न आहे, ठीक आहे. आता हा प्रश्न क्रॅक कसा करायला पाहिजे आपण? 1857च्या बंडाबाबत, बंडखोरांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तर भारतातील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, ठीक आहे. अशा प्रकारचे स्टेटमेंट कोणी केले? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त लॉर्ड कॅनिंग हे दिलं असेल. का बरं? कारण की 1857, ठीक आहे, यावेळेस हे व्हाईसरॉय होते. कोण होते? कॅनिंग, ठीक आहे. हा तुमचा तर्क काही गलत नाही आहे, परंतु एक लक्षात घ्या, याचं उत्तर आपल्याला आयोग देणार आहे ते म्हणजे लॉरेन्स, ठीक आहे. लॉरेन्स, ठीक आहे. लॉरेन्सच्या बाबतीत एक लक्षात घ्या, लॉरेन्स यांचा मृत्यू कुठे झाला होता? ते म्हणजे अवध येथील उठाव कुठं केला होता? ते म्हणजे बेगम हजरत महल, ठीक आहे, ह्या बेगमने केला होता, ठीक आहे. या डिटेल तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, लोकमान्य टिळकांचा बेव. आता बघा, एक लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांच्या बाबत जास्तीत जास्त प्रश्न येत आहे, हे देखील तुम्ही नोट डाऊन करत चला. म्हणजे यांच्याबाबत नोट डाऊन करणं म्हणजे फक्त वहीमध्ये हे लिहिणं नाही आहे. नोट डाऊन करणं म्हणजे टिळकांच्या बाबत जास्तीत जास्त माहिती कशी काय कलेक्ट करू शकता तुम्ही, यावर जोर द्या, ठीक आहे. लोकमान्य टिळकांनी बेव रायफल्स आणि कारतुसांचे बनवण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी यांना नेपाळला पाठवले, ठीक आहे. नेपाळ म्हणतो मी, ठीक आहे, नेपाळला पाठवले. त्यानंतर आता ऑप्शन पहा दिलं आहे, खापर्डे, ठीक आहे, हे कुठचे आहे? अमरावतीचे, ठीक आहे. त्यानंतर इथं खापर्डे आला आहे, त्यानंतर इथे खापर्डे आला, ठीक आहे. हे दोन्ही कॅन्सल होणार. का बरं कॅन्सल होणार? काही खापर्डेला पाठवलंच नव्हतं, काही संबंध नव्हता, ठीक आहे. त्यानंतर आता बघा, कृष्णाकर प्रभाकर खांडेलकर, ठीक आहे, यांना पाठवले होते. आणि एक दुसरं नाव ते म्हणजे हनुमंतराव कुलकर्णी, ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, हे जे प्रभाकर कृष्णाकर खांडेलकर आहे यांचं एक ग्रंथ किंवा पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे, जे प्रश्नामध्ये नेहमी वारंवार विचारले जाते, ते म्हणजे किचकवध, ठीक आहे, किचकवध. हे कोणी लिहिलं होतं? ते कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, वसाहतवादामुळे भारतात. आता बघा, हा प्रश्न माहिती आहे का? एकदम सिंपल होता, जो तुमच्या तर्काने तुम्ही काढू शकला असता.
वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले? आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याच व्हिडिओमध्ये इतकं डिटेल समजून सांगणार नाही. ते म्हणजे बघा, मी तुम्हाला 1 सेकंदमध्ये हा प्रश्न सांगू शकतो. वसाहतमुळे कोणते परिवर्तन घडून आले? बघा, राष्ट्रवादाची भावना 100% वाढली. मध्ययुगात राजवटी शेवट झाले 100%. त्यानंतर भारतात नागरीकरणाला वेळ 100%. पण देशी उद्योगात वाढ झाली काय? नाही. ठीक आहे. त्यांनी इंग्रजांनी स्वतःचा फायदा पाहिला. ठीक आहे. म्हणजे ड ऑप्शन कट होणार. ठीक आहे. ड ऑप्शन कट होणार, बाकी 3 म्हणजे उत्तर 3. परंतु हे काही महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे पुढची एक्झाम तुम्ही कशी क्रॅक केली पाहिजे. वसाहतवाद म्हणजे काय होतं बघा. हा झाला भारत. भारतातून युरोपमधून कोण आलेले आहे? इंग्रज. ठीक आहे. ब्रिटिश लोक आलेले आहे. ठीक आहे. ते त्यांनी वसाहत स्थापन केली, म्हणजे एक ठराविक ठिकाण स्थापन केलं. तिथं व्यापार मांडला. ठीक आहे. व्यापारानंतर त्यांनी राज्य केले. त्या गोष्टीमुळे, त्या प्रभावामुळे नेमकं काय झालं आहे भारतामध्ये? ठीक आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. ठीक आहे. त्यामध्ये एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी भावनांना वाढीस मिळाली. आता राष्ट्रवादी भावना म्हणजे काय? राष्ट्राप्रती प्रेम. ठीक आहे. राष्ट्राप्रती प्रेम म्हणजे कसं आपण मांडू शकतो बघा. राष्ट्राला स्वतंत्र करणं, राष्ट्रहिताच्या गोष्टी निर्माण करणं, विचार प्रभाव पाडणं, ह्या गोष्टी. ठीक आहे. या गोष्टींचा समावेश या राष्ट्रभावनेमध्ये होतो. ठीक आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट. आता बघा, मध्ययुगीन राजवटीचा शेवट एकदम बरोबर आहे. त्यानंतर भारतात आता बघा, आता ह्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला? नागरीकरणाचा वेग. आता नागरीकरण कशामध्ये आपण मोजू शकतो बघा? डेव्हलपमेंट. ठीक आहे. डेव्हलपमेंट झाला आहे. ठीक आहे. त्यानंतर उद्योग. आता बघा, शेवटचा ऑप्शन काय दिला आपल्याला? उद्योगधंद्यात वाढ झाली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कॉमन सेन्स आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला तर्क लावायची गरज नाही आहे आणि कुठं वाचायची आवश्यकता नाही. उद्योगामध्ये वाढ होऊ शकतो का? ब्रिटिश स्वतःच्या फायद्यासाठी विचार करत होते सर्व गोष्टी. ठीक आहे. त्यांनी भारतातूनच कच्चा माल घेतला, परदेशामध्ये पाठवला, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि तोच माल पुन्हा भारतामध्ये विकला आणि जास्त पैशाने. ठीक आहे. ह्या प्रकारची डिटेल हे कॉमन सेन्स सोडवला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाही. राजकारणात बघा, राजकारणात वाटा देण्यानेही ते संपुष्ट होणार नाही. म्हणजे हे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येणार, हे स्टेटमेंट इंडियन लोकांच्या फेवरमध्ये आहे. ठीक आहे. की बहुना पुढे ते राजकारणात आपला हक्क प्रस्थापित करू पाहिजे. ठीक आहे. हा जो आहे, हा स्टेटमेंट, हा तुम्ही फक्त लक्षात घ्या, हा इंडियाच्या फेवरमध्ये आहे. हा म्हणजे जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की हे इंडियाच्या बाबतीत चांगला उद्देश आहे, तर तुम्हाला नाव एकच येणार, ते म्हणजे एल्फिन्स्टन. ठीक आहे. एल्फिन्स्टन 1817 ते 1825. ठीक आहे. या दरम्यान होते ते. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ते आणि त्यांनी भारताच्या बाजूने चांगले विचार मांडले, हे देखील आपल्याला त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या कार्यातून दिसून पडते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील माहितीवरून समाजसूत्र ओळखा. ठीक आहे. हा प्रश्न एकदम सोपा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला याच्यातलं एकही लाईन माहीत असतील तर तुम्ही इझिली उत्तर काढू शकले असते. ते म्हणजे बघा, ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. कोण होते? तर बाळकृष्ण जांभेकर. ठीक आहे. त्यानंतर 1840 दिग्दर्शक नावाचे मासिक सुरू केले. एकदम बरोबर आहे. बघा, 6 जानेवारी 1832 हे अनेकांना माहीत असेल. काय आहे? तर 6 जानेवारी 1832 दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. कोणी? तर बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. त्यामुळे आपण काय करतो? 6 जानेवारी हे दिवस काही वृत्तपत्र दिन म्हणून साजरा करतो. कुठे? तर महाराष्ट्रात. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या लक्षात येणार ते 1840 दिग्दर्शक फक्त आणि फक्त बाळकृष्ण जांभेकरनी चालू केले, तर काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही नोट डाऊन हे करत चला, ते म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांना 1840 जस्टिस ऑफ पीस हे दिलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्ही नोट डाऊन करत चला, म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारची मांडणी किंवा अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार. पुढचा प्रश्न बघूया. 1916 महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश काय होता? बघा, याच्यामध्ये सिंपल प्रश्न आहे उद्देश. ठीक आहे. यामध्ये तुम्ही ऑप्शन वाईज गेले असेल, तुमच्या लक्षात आला पाहिजे. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे. अरे बाबा, शिक्षणाशी संबंधित उच्च शिक्षण देणे हा उद्देश असेलच, हे असेलच. ठीक आहे. त्यानंतर स्त्रियांना गायक. आता हे बघा, ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत नाही, ह्या प्रश्न बघा, मी तुम्हाला सांगतो. 1916 स्थापना झाली, काही प्रॉब्लेम नाही. कुठं झालं? पुणे. अनेक विद्यार्थ्यांना हे माहीत नाही, महिला विद्यापीठ स्थापन झाले, काही दुमत नाही. ठीक आहे. 1920 त्याला काय झालेलं आहे, तर नाव दिलं आहे काय? SNDT. ठीक आहे. ठीक आहे. यांनी 15 लाख रुपये दिले होते. हे तुम्हाला सगळं डिटेल माहिती आहे, तो प्रश्नच नाही. पण महत्त्वाचा मुद्दा काय? जर तुम्हाला या प्रश्नाबद्दल बघा, ह्या 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला काहीच माहीत नाही, पण तरी तुम्ही एवढा लॉजिकल तुम्ही प्रश्न सोडू शकले असते. महिला विद्यापीठ. ठीक आहे. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे कॉमन आहे. ठीक आहे. येणारच. ठीक आहे. येणार म्हणजे हा ऑप्शन कटला. त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, गायनाचे शिक्षण. आता गायनाचे शिक्षण तुम्हाला माहीत नाही, चला ठीक आहे. पण स्त्रियांना स्वावलंबी, आता शिक्षण देसाल तर स्वावलंबी तर बनणार आहे. ठीक आहे. म्हणजे यायला पाहिजे. ठीक आहे. यायला पाहिजे याचा अर्थ काय? तर दोन्ही ठिकाणी आहे. परंतु शिक्षणासंबंधित असल्यास गायनाचा काही मतलब येणार नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन राहणार ते म्हणजे ऑप्शन 3. ठीक आहे. आणि या प्रकारचा. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासमधले 10 प्रश्न आपण पाहिलेले आहे. अत्यंत सोपे आणि स्पष्ट ठळक पद्धतीचे प्रश्न होते, परंतु
येणाऱ्या एक्झाममध्ये अगर अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही कशा प्रकारे ते सोडू शकता हा तर्क आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. जर का व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, सोबतच व्हिडिओला सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि चॅनलवर अनेक प्रकारचे व्हिडिओ दिलेले आहे, आपण जाऊन ते चेक करून घ्या. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चॅनलची लिंक दिली असेल, तिला जाऊन जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.